विधान परिषदेवर स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडून देण्यात येणाऱ्या आमदारकीच्या निवडणुकीचं चित्र आता जवळपास स्पष्ट झालंय. त्यातही सर्वाधिक चर्चेत राहिलेला मतदारसंघ म्हणजे सांगली सातारा विधान परिषद मतदारसंघ. सांगली आणि सातारा हे पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे जिल्हे मानले जातात. तरी आजही अनेक मूलभूत गरजा आणि महत्त्वाच्या बाबींचा अभाव येथे पाहायला मिळतो. असो, तो मुद्दा वेगळा आहे. मुख्य मुद्दा असा की हा मतदारसंघातून एक आमदार निवडून द्यायचा. सांगली आणि सातारा जिल्ह्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाची बऱ्यापैकी ताकद आहे. शिवसेनाचा पाया इथं काहीसा डळमळीत दिसतो. अशा परिस्थितीत आता सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीत दोन महत्त्वाचे नेते पुन्हा एकदा एकमेकांसमोर येण्याची शक्यता आहे. ते म्हणजे धैर्यशील कदम आणि बाळासाहेब पाटील. मग ते दोघे याआधी कधी आमने-सामने आले होते? राष्ट्रवादी शिवसेना महायुतीत असून ही काही वेगळी रणनीती आखू शकतात का? महेश शिंदे आणि शंभूराज देसाई यांच्यातील वाद काही वेगळ्या घडामोडींना कारणीभूत ठरू शकतो का? तसेच जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांचा राजकीय खेळ येथे निर्णायक ठरू शकतो का? याच सर्व मुद्द्यावर या व्हिडिओच्या माध्यमातून थोडीशी चर्चा करूयात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी संजना कट टू कट मध्ये आपलं स्वागत. विषयाच्या सुरुवातीलाच एक थोडीशी आठवण करून देते. सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक नुकतीच पार पडली, जिथं भाजपवर शिवसेना आणि राष्ट्रवादी नाराज झाली, कारण या अनेक ठिकाणी वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडल्या. त्याबाबत आम्ही अनेक व्हिडिओ आमच्या चॅनलवर केले, ते तुम्ही नक्की पहा. आता सांगली जिल्ह्याबद्दल बोलायचं झालं तर गोपीचंद पडळकर यांच्या विरोधातील नाराजीचा फायदा घेत जिल्हा परिषद निवडणुकीत जयंत पाटील, विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांनी एकत्र येत रणनीती आखत जिल्हा परिषदेवर आपला अध्यक्ष बसवला. अशात महाविकास आघाडीकडून आत्ताच्या विधान परिषदेसाठी बाळासाहेब पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बाळासाहेब पाटील हे जयंत पाटील यांचे विश्वासू नेते मानले जातात. महायुतीत राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप एकत्र असले तरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत झालेल्या नाराजीनंतर राष्ट्रवादी आणि शिवसेना भाजपच्या उमेदवारासाठी कितपत मदत करणार हा अजूनही मोठा प्रश्न उपस्थित होतो. मात्र अशात महेश शिंदे आणि शंभूराज देसाई यांचा शिवसेनेतील वाद कोणतं वळण घेतो हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महेश शिंदे यांनी भाजपला मदत केली आणि त्याचं बक्षीस म्हणून त्यांच्या पत्नी प्रिया शिंदे या अध्यक्षपदी विराजमान झाल्या. गेल्या काही काळापासून महेश शिंदे यांच्या विरोधात शिवसेनेचे पालकमंत्री शंभूराज देसाई आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी महेश शिंदे यांनी उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे महत्त्वाचे नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रारीचा पाडाच वाचला. मात्र त्याकडे त्यांनी फारसं लक्ष दिलं नाही. उलट त्यांनी महेश शिंदे यांना आपल्या तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला दिल्याचं सांगितलं जातं. आता मुद्दा असा आहे की भाजपनं धैर्यशील कदम यांना उमेदवारी दिली. आता धैर्यशील कदम कोण? तर धैर्यशील कदम हे शिवसेनेचे नेते आहेत. 2021च्या विधानसभा निवडणुकीत कराड उत्तर मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी मनोज घोरपडे, बाळासाहेब पाटील आणि धैर्यशील कदम अशी त्रिशंकू लढत झाली होती. या निवडणुकीत मनोज घोरपडे तिसऱ्या क्रमांकावर होते तर बाळासाहेब पाटील विजयी झाले. मनोज घोरपडे यांच्या पराभवामागे धैर्यशील कदम यांनी उमेदवार म्हणून निवडणूक लढवल्याचा मोठा परिणाम झाल्याचं मानलं जातं. पराभवानंतर महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं. आपल्या मतदारसंघातील कामांना निधी मिळेल अशी अपेक्षा धैर्यशील कदम यांना होती. मात्र सत्तेत असतानाही तत्कालीन सहकारी मंत्र्याच्या दबावामुळे शिवसेनेने त्यांना वाऱ्यावर सोडल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. त्यामुळे शिवसेनेत बंड झाल्यानंतर धैर्यशील कदम यांनी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली गटाला साथ दिली आणि नंतर भाजपमध्ये प्रवेश केला. 2022 पासून धैर्यशील कदम यांना भविष्यात एखाद्या निवडणुकीत संधी देण्याचं आश्वासन दिलं गेलं असं सांगितलं जातं. त्यामुळे 2024च्या विधानसभा निवडणुकीत कराड उत्तर मतदारसंघात भाजपने त्यांना मनोज घोरपडे यांना मदत करण्यास सांगितल्याचं बोललं जातं. बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात आखलेल्या रणनीतीत धैर्यशील कदम यांचाही हातभार लागला. मनोज घोरपडे आणि धैर्यशील कदम एकत्र आल्यामुळे बाळासाहेब पाटील यांचा पराभव झाला. त्यामुळे त्यावेळी दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी धैर्यशील कदम यांना आता विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आल्याचं सांगितलं जाते. मात्र शिवसेनेतून भाजपमध्ये आलेल्या धैर्यशील कदमांना न्याय दिल्यामुळे काही ठिकाणी नाराजीही असल्याचं दिसून आलं. दुसरीकडे बाळासाहेब पाटीलांचं कराड उत्तर आणि आसपासच्या भागात चांगलं वर्चस्व आहे. ते 5 वेळा आमदार राहिलेत. याशिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. महत्त्वाचं म्हणजे जयंत पाटील, विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील आणि इतर अनेक नेते त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं दिसतंय. शंभूराज देसाई आणि बाळासाहेब पाटील यांचं जवळचं नातं असल्याचंही मानलं जातंय. विशेष म्हणजे महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीतील नाराजीचा फायदा घेण्याचाही प्रयत्न महाविकास आघाडीकडून होऊ शकतो.
त्यामुळे या निवडणुकीत जयंत पाटील यांचा कस लागणार आहे. अशात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जयकुमार गोरे यांची भूमिका. मागील विधान परिषद निवडणुकीत शेखर गोरे हे राष्ट्रवादीचे उमेदवार होते, मात्र त्यांचा पराभव झाला. शेखर गोरे हे जयकुमार गोरे यांचे बंधू आहेत. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे त्यावेळी शेखर गोरे यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी जयकुमार गोरे यांचे प्रयत्न कमी पडलेत का, असा प्रश्न उपस्थित होतोय. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ चर्चेत आला होता, ज्यामध्ये शेखर गोरे यांच्या उमेदवारीबाबत जुना व्हिडिओ होता. त्यामध्ये फडणवीसांनी त्यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक संकेत दिल्याचं दिसत होतं. त्यामुळे शेखर गोरे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता रंगली होती. मात्र इथं राजे अर्थात उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी फडणवीसांकडे 2 नावं पाठवली होती आणि त्यात धैर्यशील कदम यांचं नाव फिक्स झालं आणि धैर्यशील कदम यांना उमेदवारी मिळाली. याच पार्श्वभूमीवर जयकुमार गोरे यांची भूमिका आता महत्त्वाची ठरणार आहे. ते धैर्यशील कदम यांच्यासाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरतील का, हेही पाहणं महत्त्वाचं असेल. दरम्यान सांगली सातारा विधान परिषद निवडणूक रंगतदार होण्याची चिन्ह दिसत आहेत. याशिवाय सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तानाजी पाटील यांनी देखील उमेदवारी अर्ज भरलाय. हा व्हिडिओ करेपर्यंत तरी त्यांनी अर्ज मागे घेतलाय असं दिसत नाहीये. अर्ज मागे घेण्यासाठी भरलाच नाहीये असे संकेत त्यांनी दिलेत. त्यामुळे अपक्ष म्हणून ते अर्ज भरतील का, ते अर्ज आपला कायम ठेवतील का, हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे ही तिरंगी लढत होते की शेवटच्या क्षणी काही वेगळं घडतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि म्हणूनच या संदर्भातील सर्व अपडेट्स आणि राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला जोडले राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि व्हिडिओबद्दल, या सगळ्या समीकरणांबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.